गुरुकृपेची सोनेरी प्रभा दिंडी चाले मंगल मार्ग। वसुबारसची पवित्र सकाळ गोमातेचा जय जयकार। जय सियाराम मंडळी, मी तृप्ताली कोवे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्यजी यांच्या प्रेरणेतून उपपीठ मुंबई वसई येथून 4 ऑक्टोबर 2025 रोजी, आणि आज आहे 17 ऑक्टोबर 2025 या मंगलमय प्रवासाचा 14वा दिवस। दिवाळीचा शुभारंभ झाला, म्हणजेच वसुबारस। ही पहाट केवळ सणाची नाही, तर मातृत्वाची, कृतज्ञतेची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची आठवण करून देणारी आहे। गाई म्हशींचे पूजन करून आपण जणू निसर्ग मातेच्या अन्नदायी रूपाला वंदन करतो, आणि याच मंगल सकाळी या पुण्य प्रसंगी सुरू होत आहे वसुंधरा पायदिंडीचा हा सुंदर प्रवास। चला तर मग आजच्या 14व्या दिवसाच्या या मंगल प्रवासाचा आनंद घेऊया। जय सियाराम। प्रभातकाळी दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी मंगलध्वनीने वातावरण पवित्र झाले। काकड आरतीच्या प्रकाशात दिंडीतील सर्वजण उजळून निघाले। काकड आरतीचा तो दिव्य प्रकाश म्हणजे जणू भक्तीची ऊर्जा, जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत जाते। अशा आनंदमय वातावरणात काकड आरती संपन्न झाली। श्रद्धेचा आणि दिव्य ऊर्जेचा साक्षीदार असलेला आजचा दिवस पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले। दूध, दही, मध, तूप आणि गंध या पंचामृताने अभिषेक आणि सुंदर रंगबिरंगी फुलांनी सजलेल्या या पादुका जणू तेजोमय प्रकाशाने झळकत होत्या। प्रत्येकाच्या हृदयातून एकच भाव उमटत होता, या पादुका गुरूंच्या माझा अमोल ठेवा, मन मंदिरी पूजोनी भाव अर्पिला देवा। अशा भक्तिभावाने प्रसन्नतेने धूपारती संपन्न झाली। स्वामी मंगल कार्यालय पुष्कराज कॉम्प्लेक्स येथे सर्वच यात्रिकांसाठी चहा पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली। त्यानंतर रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या मनमोहक अशा रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुका स्थापन करण्यात आल्या,
निसर्गाचं रक्षण, पर्यावरणाचं संवर्धन आणि या मातीचं मोल ओळखणं हीच खरी आपली दिवाळी असा संदेश देत या वसुंधरा पायदिंडीने नियोजित मार्गावर प्रस्थान केले. जो जे वांशील तो तेला हो प्राणी जात. म्हणजेच प्रत्येकाच्या हृदयात सुखाची ओढ असते, पण जेव्हा शेतकऱ्याने कष्ट करून उभं केलेलं पीक काढणीच्या वेळी अवकाळी पावसामुळे नष्ट होतं, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील स्वप्न भिजतात. असा हा पाऊस शेतकऱ्यांसाठी वरदानाऐवजी संकट बनतो. हवामान बदलाचा खूप वाढत आहे. आज निसर्ग आपल्याला इशारा देतो आहे, म्हणजेच माझं रक्षण करा, अन्यथा मी असंतुलित होईल. हा अवकाळी पाऊस म्हणजे त्या इशाऱ्याचं जिवंत उदाहरण आहे. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस अशा प्रत्येकाच्या जीवनावर याचा परिणाम दिसून येत आहे. या वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून आपण संकल्प करूया, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण रक्षण हेच अवकाळी पावसावरचं खरं औषध आहे. वसुंधरा रक्षणाचा संदेश जनामनात रुजवत निघालेली ही वसुंधरा पायदिंडी आता श्री समर्थ डेव्हलपर्स कापसाळ डिगेवाडी चिपळूण या ठिकाणी पोहोचली आहे. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पंचोपचारे पूजन संपन्न केले. सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली. सत्यभामा निवृत्ती शिंदे या भाग्यवंत अन्नदात्यांनी या अन्नदानाची सेवा उत्कृष्टरित्या बजावली. त्यासाठी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. सर्वांनीच अल्पोपहाराचा आस्वाद घेतला व पुढील प्रवासासाठी सज्ज झाले. आज माननीय बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कामठे तालुका चिपळूण या ठिकाणी उमेश धोंडेराम सपकाळ शिवसेना शहर प्रमुख, माजी नगरसेवक चिपळूण तसेच तेजस महादेव कदम पोलीस पाटील कामठे चिपळूण या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
दुःखिता सहा भासे इंदू, ज्ञानिया सहा सागर सिंधू, सर्व जगावर करीत माया, रमला योगी राज. मंडळी, नामस्मरणाने आपण देवाशी थेट संवाद साधत असतो. फक्त ओठांनी नव्हे तर मनाने, भावनेने, श्रद्धेने आणि निष्ठेने जर त्या परमेश्वराचे नामस्मरण केले तर कितीही मोठे संकट असले, दुःख असले तर त्यातून या नामाची शक्ती आपल्याला बाहेर काढत असते. या नामस्मरणाने अहंकार नष्ट होतो, विचार शुद्ध होतात आणि अंतःकरण प्रसन्न होतं. भक्ती म्हणजे केवळ विधी नव्हे, ती एक साधना आहे जी नित्य नामस्मरणातून होते. नामस्मरण चालू असताना यात्रेचे साक्षीदार वसुंधरेच्या गाभाऱ्यातील शाश्वत बंधन अनुभवतात. श्वास एकमेकांशी जुळतात. प्रत्येक पाऊलात एक नवीन संदेश ही वसुंधरा पायदिंडी आपणा सर्वांना देत आहे. आज या पवित्र वसुंधरा पायदिंडीच्या मंगल सोहळ्यात आपण निसर्गाला, वसुंधरेला आणि हिरवाईला प्रणाम करत आहोत. मानसाने चंद्रावर झेप घेतली, विज्ञानाने प्रगती केली, पण या धावपळीत आपण निसर्गाशीच दुरावा निर्माण केलाय. आणि म्हणूनच आज आपला विषय अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे वृक्ष संवर्धन. ज्या झाडाखाली आपले संत बसून अभंग रचतात, भजन करतात, ध्यानधारणा करतात, त्याच झाडांच्या जागी आज कॉन्क्रीटचे जंगल उभे राहिले आहे. झाड म्हणजे फक्त लाकूड नाही, झाड म्हणजे जीवन. तेच आपल्याला सावली देतं, फळ देतात, पाणी साठवतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्वास देतं. पण आज आपण पाहतोय झाडं तोडली जातात, जंगल संपत आहे आणि निसर्गाचं रडणं कुणालाच ऐकू येत नाही. म्हणूनच या दिंडीचे नियोजन. ही वसुंधरा पायदिंडी केवळ नामस्मरणाची वाट नसून वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती करणारी एक साधना आहे. आता ही वसुंधरा पायदिंडी पोहोचली आहे शारदा मंगल कार्यालय, कोंडमळा, आगवे येथे, म्हणजेच दुपारच्या महाप्रसादाच्या ठिकाणी. वसुंधरा पायदिंडीचे स्वागत अतिशय आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात करण्यात आले. उपस्थित सर्व सुवासिनींनी पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे औक्षण केले.
तदनंतर पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. गुरुचरणी अर्पण केलेला भाव हीच खरी उपासना. रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. या पूजनातून आपण केवळ फुले अक्षदा अर्पण करत नाही तर आपला अहंकार, आपले दोष, आपली आसक्ती यांचा त्याग करून गुरुचरणी संपूर्ण समर्पण करतो. नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी
शारदा मंगल कार्यालय, कोंडमळा, आगवे या ठिकाणी सर्वच यात्रिकांसाठी तसेच इतर भाविकांसाठीही महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे स्वाती संदीप भोकरे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि म्हणूनच संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अन्नदाता सुखी भव. अशा या अन्नदात्याचे मनापासून कौतुक. स्वामी जय जय योगिया. जनसेवा हीच ईश्वर सेवा असा संदेश देत या वसुंधरा पायदिंडीचा हा पहिल्या सत्रातला हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. चला तर मग भेटूया पुढील सत्रात नव्या उत्साहात आणि नव्या आनंदात. जय सियाराम. तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु